इथे फक्त दागिने नाही तर पिढ्यानपिढ्यांचा विश्वास मिळतो. परंपरेची झळाळी आणि विश्वासाची खात्री. कैलास अडगावकर ज्वेलर्स, दत्त मंदिर बस स्टॉप, नाशिक रोड. शहरातील शरणपूर लिंक रोडवर कॅनडा कॉर्नर परिसरातील फिजिक्सवाला विद्यापीठ या खासगी कोचिंग क्लासमधील शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना हिंदीतच बोलण्याची तसेच शिक्षण घेण्याची सक्ती केली जात असल्याच्या तक्रारीची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने या क्लासवर धडक देत याबाबत जाब विचारला आणि येथील शिक्षक आणि कर्मचाऱ्यांनी मराठी भाषेविषयी अपमानास्पद शब्द वापरल्याने मनसे कार्यकर्त्यांनी शिक्षकाच्या कानाखाली लगावल्याने वातावरण चांगलेच तापले. 8 दिवसात शिक्षण पद्धतीत बदल न केल्यास मनसे स्टाईल आंदोलन करू असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. मी ललित वाघ, मनसे विद्यार्थी सेना नाशिक शहराध्यक्ष. आज फिजिक्सवाला विद्यापीठ या क्लासमध्ये आम्ही विद्यार्थी सेनेने धडक मारली. या इथल्या सगळे मराठी विद्यार्थ्यांचे आमच्या राजगड कार्यालयात कंप्लेंट आले होते 2 दिवसापूर्वी की ते सगळे परप्रांतीय शिक्षक आहेत. एकही मराठी शिक्षक या क्लासमध्ये अवेलेबल नाहीये. तर आमची मागणी एवढीच होती की इथले सगळे जे मराठी मुलं आहे यांना शिकवण्यासाठी मराठी शिक्षक काय यांना भेटत नाही का? सर्व परप्रांतीय, एक पण मराठी शिक्षक इथे अवेलेबल नाही. तर त्यांना विनंती करण्यासाठी आज आम्ही आलो होतो. पुढच्या 8 दिवसात यांनी जर का यांचा स्टाफ बदलला नाही तर आम्ही हा क्लास करून टाकू अशी त्यांना आज आम्ही वॉर्निंग दिली. आणि इथल्या फिया पण खूप आहे. 2-2 लाख रुपये इथल्या फी आहे. एवढ्या फी घ्यायची गरज काय? आणि यांचं टाईप पण कॉलेजांशी आहे. एक कुठंतरी विल्लोळीला एक कॉलेज आहे, त्या कॉलेज सोबत यांचं टाईप आहे. गरज काय? अहो, मी पण एक विद्यार्थी राहून गेलेलो आहे. कॉलेज हे रेग्युलर कॉलेज गेलं पाहिजे, 75% अटेंडन्स पाहिजे. यांचं फक्त फायनल एक्झाम असेल त्यावेळेस कॉलेजला जायचं. हे कुठले नवीन रूल आलेले आहे? कोणी आणले हे रूल? या गोष्टी चौकशी झाली पाहिजे. आणि पुढच्या 8 दिवसात जर का यांच्या इथे मराठी स्टाफ आला नाही तर आम्ही हा क्लास करून टाकू. मनसे विद्यार्थी सेनेच्या वतीने फिजिक्सवाला विद्यापीठ या क्लासमध्ये आम्ही 2-4 विद्यार्थ्यांना मराठी बोलण्याची, मराठी न बोलावं, हिंदीतच बोलावं अशा शिक्षकांनी त्यांना आग्रह केला होता. त्याचा जाब विचारण्यासाठी आम्ही इथं विद्यापीठ या क्लासेसमध्ये आलो होतो. परंतु तिथं आल्यावर आम्हाला असं कळालं की शिक्षक शिकवणारे 50 जण आहे, त्याच्यापैकी 4-5 जण मराठी शिक्षक आहे, बाकी सगळे परप्रांतीय आहे. त्याच्यामुळं ते विद्यार्थ्यांना ना हिंदीत बोला किंवा इंग्लिशमध्येच बोला, मराठीत बोलू नका, तुमची भाषा आम्हाला कळत नाही अशी मराठीची अवहेलना करता. हे आम्हाला कळल्यानंतर आम्ही इथं त्यांच्या होती त्यांना जाब विचारला आणि त्यांनी मॅनेजमेंटशी बोलणं करून 3-4 दिवसात आम्हाला पूर्ण शिक्षक हे मराठी असतील असं सांगण्यात आलं. आता पुढं आम्ही 2-4 दिवस वाट पाहतोय. त्यानंतर काही झालं नाही तर आम्ही या क्लासला टाळी ठोकू. NCN न्यूज साठी रोहन दानी, नाशिक.